वेलकम बॅक टू माय चॅनल डेली डोसमधला आजचा आपला पहिला प्रश्न बघा. भारतीय संसदेत संयुक्त अधिवेशन कोण बोलवते? तर राष्ट्रपती जे असतात ते भारतीय घटनेचे अनुच्छेद 108 नुसार त्याची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. भारतीय संसदेत धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते? तर धन विधेयक जे आहे ते प्रथम फक्त लोकसभेत मांडले जाते. ठीक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 110 मध्ये याची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. तिसरा 2026 मध्ये मंगोलियाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? तर मॅम ओसारिन उचराल यांची इथे निवड झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. तर इथे बघा आपल्याला विचारलं आहे या चौघांमधून कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे. तर बघा हे असणार ही प्रिफर्स टी टू कॉफी. तर टू का घेतलाय? टू हे प्रिपोजिशन का घेतलंय? तर बघा जेव्हा दोन ऍक्शन्स किंवा गोष्टींचं आपल्याला कम्पेअर करायचं असतं तेव्हा टू हे प्रिपोजिशन वापरलं जाते. तर टीचं कम्पेअर हे कॉफीशी केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. तर अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा रूपक अलंकार येणार. तर का बरं बघा रूपक अलंकारामध्ये बघा एका वस्तूचे गुण दुसऱ्या वस्तूला देऊन त्याची तुलना केली जाते तेव्हा रूपक अलंकार होत असतो. ठीक आहे. इथं महाराणा प्रताप यांचे तुलना जी आहे ते वाघासारखे ते शूर होते यांच्याशी केलेली आहे. त्यामुळे इथे रूपक अलंकार होणार. ठीक आहे. तर बघा असेच प्रश्न मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.